कुठे गेला हा माणूस? इथेच भेटतो असं म्हणाला होता आणि काही दिसत. इकडेच आहे. कोण? ए चल चल. हो हो, हडतूड कोणाला करतोय? कोण आहे मी? युवराज खांडेकर. मी हे खोटं आहे सगळं, आत मीच आहे. युवराज. काय पण हा अवतार का बदललेला आहे? काय झालं? आज कोणाचा सत्कार आहे? दी ग्रेट कौशिकी खांडेकर आणि तिचा भाऊ आहे मी. सगळे ओळखतात मला. इथे मीडियावाले आलेत, कोणाला कळू नये म्हणून हे. काय मला नाही कळलंच नाही आधी. बरं काय प्लॅन काय? तो काही एक सांगितलेलं नाहीयेस. काय करणार आहेस? मला कधी कळणार आहे? कामिनी मॅडम काम डाऊन. अरे सगळं सांगणार. कधी सांगतो. हा सांग. आज कौशिकी खांडेकरचा सत्कार आहे. सत्कार होणार म्हणजे नेमकं काय होणार? ती तुमची म्हातारी तिला सन्मान चिन्ह देणार. हो. त्यानंतर तिच्या गळ्यात हार घातला जाणार. त्या हारात असणार आहे बॉम्ब. हारात बॉम्ब? बापरे. ज्या क्षणी तिला हार घातला जाईल त्याच्या दुसऱ्या मिनिटाला स्फोट. कारण कोणी त्या हाराला टच केलं ना की त्यातला टायमर ऍक्टिव्हेट होणार आणि दुसऱ्या मिनिटाला एवढा मोठा धमाका होईल की त्यांच्या बॉडीचा एक तुकडा नाही मिळणार अंतिम संस्काराला. तुम्ही जाऊ नका तिकडे स्टेजवर, नाही तर तुम्ही पण जाल आणि तुमच्यासोबत माझे पैसे पण जातील. तसा बॉम्बचा आवाज माझ्या कानापर्यंत जेव्हा पोहोचेल ना त्याच्यानंतर तुझे पैसे तुला हजर. तुम्ही फक्त तुमचे कान उघडे ठेवा. कौशिकी खांडेकर. खूप हौस आहे ना न्यूज देण्याची. सनसनीखेज खबर, एक्सक्लुझिव्ह न्यूज. आज बातमी तिची येणार. मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटमध्ये कौशिकी खांडेकर यांचं निधन आणि त्याचबरोबर सुप्रसिद्ध उद्योजिका अन्नपूर्णा यांना सुद्धा जीव गमवावा लागला या ब्लास्टमध्ये. धमाका. काम होईल, पैसे तयार ठेवा. अनिका बघा तू तू इथे कशी काय? तू येणार नव्हतीस ना? तुला यायचं नव्हतं की नाही आजच्या या कार्यक्रमाला? का ती कौशिकी आहे ना, तिचा सत्कार सोहळा आहे. इतका काही इंटरेस्टिंग नसणार आहे. खूप बोर कार्यक्रम असणार आहे. जा तू घरी जा. नाही, मला माहिती आहे ते काय होतंय. रेश आणि कमळीची एंगेजमेंट होती आणि ती एंगेजमेंट ना मी ब्रेक करायला आली. कुठून ऐकलंस तू? आणि कुणी सांगितलं हे? असं काही नाहीये. माहिती आहे, असंच आहे. मला माहिती आहे. ती कमळी, ती गावछाप कमळी माझ्या मागून माझ्या रेशला माझ्याकडून चोरणार का? इतकी शाणी समजते ती स्वतःला. आता तर बघच मी काय करते. तिला सोडणार नाही मी. आणि तुला हे सगळं माहित असून माझ्यापासून लपवलं, मला बिट्रे केलं. मला ना तुझा खूप राग आलाय. तू म्हणून मला इथून जा म्हणतीयस ना, मला कळतंय. हळू हळू. मूर्खपणा नकोय तुझा. हे असं काही ठरलेलं नव्हतं. असं काही एक होणार नाहीये. आणि कुणी सांगितलं तुला हे त्यांची एंगेजमेंट वगैरे? आणि पिंक्सने मला सगळं सांगितलंय. त्यांनी स्वतःच्या कानाने ऐकलं.